अ, मी सगळ्यांची माफी मागते कारण आमचा डे 10 आम्हाला चॅलेंजिंग जॉब देतो आहे. अ, ज्या दिवशी डे 10 होता काल, त्याही दिवशी आमचं रेकॉर्डिंग झालं नाही. समहाऊ आय डोंट नो काय झालं त्याला. आणि आज मी दुपारी सुद्धा रिडिंग करून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाही ते झालं नाही. आता मी हे तिसऱ्यांदा करते आहे आणि खरंच मला खूप मजा येते आहे या सगळ्यांची. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. हे सगळं जे काही होत आहे ते युनिव्हर्सचा काहीतरी मला एक संदेश मिळतोय मला असं वाटतंय. तर चला बघूया आपला दिवस 10. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे एक मॉल आहे आणि मॉलमध्ये वरून जादूचे धुलीकण खाली पडत आहे. आणि इथे भरपूर लोक आहेत जी जॉबवर जाणारी आहे, काही काम करणारी आहेत, काही तिथे काम करणारी आहेत. तर आज आपल्या या लेसन मध्ये अतिशय गूढ रहस्य आहे की कसं आपण अ, आपल्या जीवनामध्ये अजून जादू खेचून आणू शकतो जर आपण दुसऱ्याला काही दिलं तर. आता दुसऱ्याला का द्यायचं, तर याचाही आता आपल्याला उलगडा होणार आहे. सो लेट स्टार्ट आर लेसन नंबर 10. ओके. चला, थँक्यू सो मच एव्हरीवन. 10वा दिवस, प्रत्येकासाठी जादूचे धुलिकण. कृतज्ञतेची परतफेड करणं यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. कृतज्ञतेची परतफेड, परतफेड म्हणजे काय? म्हणजे मी काहीतरी कुणाकडून घेतलं आहे आणि मला त्याची परतफेड करायची आहे, मला ते परत द्यायचं आहे. मग काय घेतलं आहे? मी कुठून तरी सेवा घेतली आहे, काहीतरी दिलं आहे मला कुणीतरी. मला जो हा माणसाचा जन्म मिळाला आहे, या योनीत येताना या आधी माझे भरपूर असे काही जन्म होऊन गेले ज्याच्यात माझं काहीतरी राहिलं आहे. आणि त्याची परतफेड करण्यापेक्षा दुसरं कुठलंच काम एवढं तातडीचं असू शकत नाही. प्राचीन आध्यात्मिक शिकवण सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता, त्याच्या शतपटीनं ते तुम्हाला परत मिळते. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ असणे आणि लगेचच त्याचे आभार मानणे हे तातडीचं तर आहेच, पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं देखील आहे. ओके. अ, प्राचीन आध्यात्मिक शिकवण आपल्याला सांगते की जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला मनापासून काहीतरी देतो, त्याच्या 100 पटीने आपल्याला ते परत मिळतं. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळालं तर त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ असणं फार फार गरजेचं आहे. लगेच त्याचे आभार मानले पाहिजे, कारण यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा घडून येईल आणि हे तेवढं महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या स्वप्नांना जर पंख लावायचे आहे, आपल्या स्वप्नांना जादू, म्हणजे आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, आपलं जीवन प्रकाशमय झालं आहे पाहिजे, असं जेव्हा आपल्याला वाटत आहे, तर आपल्याला सुद्धा सूर्यासारखं बनावं लागेल. दुसऱ्यांना प्रकाश देणे आणि हे न बघणे की हा छोटा आहे की मोठा आहे, हा या जातीचा आहे की त्या जातीचा आहे. आपल्याला निस्वार्थ त्याच्यासारखी सेवा द्यावी लागेल. ती बंगल्यावरही तेवढीच आहे, झोपडीवरही तेवढीच. जशी तो अ, आपले किरणे टाकतो, तसंच आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये किरणे टाकायचे. आणि तेव्हाच आपलं सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर फरक पडेल आणि आपले स्वप्न पूर्ण होतील. आपला आपण चमकू, आपल्याला असं वाटेल माझं नाव चमकलं पाहिजे, मला काहीतरी नाव रोशन करायचं असं जेव्हा म्हणतात ना आपण, की मला काहीतरी आयुष्यात करायचं, मग हे जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला परतफेड करणं आवश्यक आहे. तुम्हाला दुसऱ्यांना कृतज्ञता देणं आवश्यक आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते. कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलीकणासारखी असते. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं, त्यावेळी तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा शब्दशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलीकणाचा शिळकाव करता. जादूच्या धुलीकणामधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्याच्या ज्याच्यावर तुम्ही शिळकाव कराल, त्याच्याजवळ ती पोहोचते आणि त्याच्यावर परिणाम करते. तर आता कृतज्ञता जी आहे ती एक शक्तिशाली ऊर्जा आहे. कृतज्ञता काय आहे? खूप शक्तिशाली ऊर्जा आहे. आणि ती तुम्ही ज्या ज्या दिशेनं द्याल, त्या त्या दिशेनं ती
जादूच्या धुलिकणासारखी दिसणार, असं तुम्हाला कल्पना करायची आहे. हं? आणि जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काही कुणाकडून काहीतरी मिळतं आहे, त्यावेळी तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त कराल, ती शब्दशः तुम्ही म्हणजे असं त्या व्यक्तीवर जादूच्या धुलिकणांचा शिडकाव करत आहात. जादूच्या धुलिकणामधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्या ज्या लोकांवर तुम्ही शिडकाव कराल, त्याच्या जवळ ती पोहोचणार आणि त्याचा तो परिणाम करणार. ही खूप मोठी ऊर्जा आहे, ही खूप मोठी शक्तिशाली ऊर्जा आहे. ओके. तर आपल्याला या शक्तिशाली ऊर्जेचा वापर करायचा आहे. अ- ही शक्तिशाली ऊर्जा वापर करत असताना आपण काय करायचं? आपल्याला कुणा कुणाला द्यायची आहे? बरोबर आहे. आता तुम्हाला हे पुढे समजणार आहे की कसं द्यायचं, कुणाला द्यायची. हं? एक सेकंद, माझं शेअर स्क्रीन कुठेतरी हाईड झालंय, जरा मला बघू द्या ती. एक सेकंद. इट्स ओके. असं समजूया की हे आपल्यासाठी एक चॅलेंज आहे पुन्हा, कारण परमेश्वर खूप चॅलेंज देतो आहे. मला हे स्टॉपच करावं लागेल शेअरिंग, आणि पुन्हा शेअर करावं लागेल. हं. तर आता हे झालं आहे सुरू. ठीक आहे. थँक्यू सो मच. कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला आपण ज्या ज्या दिशेने देणार आहोत, अ, तर आपल्याला ही ऊर्जा जी आहे ही चमकणाऱ्या जादूच्या धुलिकणासारखी अशी अ, दिसते, अशी कल्पना करायची आहे आणि तशी तशी त्याचा शिळकाव करायचा आहे. प्रत्येक दिवशी लोकांचा इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो. मग तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलाल, ईमेल कराल किंवा कामाच्या ठिकाणी तुमची समोरासमोर भेट होईल. स्टोअर्स मध्ये सरकत्या जिन्यावर, बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये ठिकठिकाणी आपला लोकांशी संपर्क येतो. आणि बऱ्याच बाबतीत आपला जेव्हा लोकांशी संपर्क येतो तेव्हा आपल्याकडून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते. कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काहीतरी मिळालेलं असतं. ओके. तर कृतज्ञता ही शक्तिशाली ऊर्जा आहे. तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाणार आहे. आणि ही जी ऊर्जा आहे ती चमकणाऱ्या जादूच्या धुलिकणासारखी दिसते. आणि ही कृतज्ञता व्यक्त जेव्हा तुम्ही शब्दशः कुठल्या व्यक्तीसाठी कराल, तेव्हा त्याच्यावर जादूच्या धुलिकणाचा शिळकाव कराल, असं तुम्हाला ती कल्पना करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रोज हजारो असंख्य लोक मिळतात. म्हणजे डेली आपण कुठे गेलो, आपल्याला कुठे ना कुठे तरी लोक मिळतात. ते असेच आपल्या आयुष्यामध्ये आले नाहीत आहे. त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कुठेतरी हिशोब पूर्ण करायचा राहिलेला आहे. काहीतरी द्यायचं आहे आणि काहीतरी घ्यायचं आहे. मग माफी द्यायची आहे, माफी घ्यायची आहे. तसंच आपल्याला आभार द्यायचा आणि आभार व्यक्त करायचा आहे. परमेश्वरांनी सगळ्या योनींना जन्म घातलेला आहे. सगळे आपापलं कार्य अगदी पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडतात. ते तिकडे पक्षी असो, की तिकडे वाघ असो, की तिकडे लांडोर असो, की तिकडे मोर असो, की तिकडे मांजर असो, की कुत्रा असो. सगळे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये बरोबर त्यांनी दिलेले काम चोख बजावतात. सकाळी आपल्याला पक्ष्यांचा किलबलाट ऐकू येतो. संध्याकाळी शांत ते आपल्या घरट्यात जाऊन झोपतात. ती कधीच असं करत नाही की नाही आज आपण रात्रभर जागू आणि छान मौज करू. कधीच ते रात्रभर किलकिलाहट करत नाही. त्यांना जे काम दिलंय ते चोखपणे ते काम करतात. आणि जेव्हा त्यांचं हे सगळं संपतं आणि तेव्हा ते या पृथ्वी तलावरून नाहीसे होतात. असे भरपूर असे हे झालेले आहे स्पायसेस की जे आता नाहीत. या भूतलावरच ते नाहीसे झाले आहेत. ते नाहीसे का झाले आहेत? कारण त्यांची जी लाईफ सायकल होती ती कंप्लीट झाली आहे. त्यांचं लेनदेन कंप्लीट झालंय आणि आता ते आपल्याला या दिसत नाही पृथ्वी तलावर.
आणि आपल्याला एवढ्या योनीमधून हा मनुष्य जन्म दिला आहे, मनुष्य देह दिला आहे. मग या मनुष्य देहामध्ये जेव्हा असताना आपल्याकडून जर कुणाचं काही लेनदेन राहिलं आहे, तर ते पूर्ण करायसाठी आपण इथे आलो आहोत. तर ते पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण लोकांशी बोलतो फोनवर, ईमेल किंवा समोरासमोर भेटतो, एखाद्या एस्केलेटरवर भेटतो, बसमध्ये, रेल्वेमध्ये. आपला लोकांशी संपर्क येतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता करायला व्यक्त करावं लागते. कारण त्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी मिळालेलं आहे. तुम्हाला असं वाटेल की मी तर याकडून काहीच घेतलं नाही. पण लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण कुणाला भेटतो, आपण 100 लोकांच्या ग्रुपमध्ये असं असतं की एकाशीच आपली नजर मिळते किंवा कुणाचा एकाचा तरीच आपल्या कानावर आवाज पडतो. याचा अर्थ त्याच व्यक्तीचं तुमचं काहीतरी लेनदेन बाकी आहे. तेव्हा तुम्हाला जादूचा धुलीकणाचा वापर करायचा आहे. एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करा. त्या दिवशी तुमची किती जणांशी समोरासमोर भेट झाली ते आठवा. तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात. ते दुकानात किंवा उपहारगृहात काम करत असतात. बस किंवा टॅक्सी चालवत असतात. ग्राहक सेवा देणारे असतात. सफाई कर्मचारी असतात किंवा तुमच्या कार्यालयात काम करणारे असतात. सेवा क्षेत्रात काम करणारे त्यांची सेवा तुम्हाला देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता. त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही, तेव्हा चांगल्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यातील प्रवेशच तुम्ही रोखून धरता. तर काय म्हटल्याने आपल्याला एका विशिष्ट दिवसाचा विचार करायचा आहे आणि त्या दिवशी विचार करायचा की आज आपण कोणाकोणाला भेटलो. मी सकाळी बाहेर पडताना मला कोण कोण दिसलं, किती लोकांकडून मी सेवा घेतली. दुकानात उपहारगृहात काम करत असतात किंवा बस टॅक्सी चालक, ग्राहक सेवा देणारे, सफाई कर्मचारी, कार्यालयात काम करणारे, सगळ्या सेवा क्षेत्रातल्या काम करणाऱ्यांचा सेवा देत असतात. मग त्यांच्या सेवेचा लाभ तुम्ही घेतला आणि आपण घेतोच. मग त्यांनी मला ही जी सेवा दिली त्यांचे आभार मानत मला म्हणजे आपण काय विचार करतो की त्याचं हे काम होतं, त्याची ही ड्युटी आहे, काम करणे त्या त्या क्षेत्रामधल्या लोकांना त्याचं काम आहे. तो ओला ड्रायव्हर आहे त्याचं काम आहे. तो टपाल देणार आहे त्याचं काम आहे. उपहारगृहात काम करा त्याचं काम आहे. आपण असं विचार करतो. पण असा विचार न करता त्याचं ते काम जरी असलं तरी त्याच्याकडून आपल्याला ती सेवा मिळाली आहे. आणि जर तुम्ही हे नाही विचार केला की नाही सेवा दिली हा जर विचार तुमच्या मनात नाही आला आणि त्याच्या बदल्यात जर तुम्ही विचार केला की मला नाही मानायचे आभार, समजा तुम्ही तुमचे स्वप्न इथे स्टॉप केले. तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या गोष्टीचा तुम्ही इथेच प्रवेश थांबवला हे लक्षात घ्या. पुढे आपली वाहतूक व्यवस्थित सुरळीतपणे चालावी यासाठी तिची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कामगारांचे काम आठवा. वीज, गॅस, पाणी, रस्ते यासारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कामगारांचा विचार करा. तर आपल्याला बस स्टॉपवर आपण जातो, वाहतूक व्यवस्था पाहणारे लोक आहे, दुरुस्ती करणारे लोक आहे. एखाद्या वेळी इलेक्ट्रिसिटी जाते, मग ते लोक इलेक्ट्रिसिटीचे ते येतात तिथे ते वरती इलेक्ट्रिसिटी खांबावर चढतात, ते बघतात कुठून पाईपलाईन टाकली आहे, कुणी टाकली गॅसची पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, रस्ते कुणी हे केले. तुम्ही या सगळ्यांचा विचार करा, या कामगारांचा विचार करा. या सगळ्यांमुळे आज मला स्मूथ लाईफ आहे माझी. मी सहज सगळ्या गोष्टी मला माझ्या घरात मिळत आहेत. नेक्स्ट, जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या कामाचा विचार करा. आपले रस्ते, सार्वजनिक स्नानगृह, रेल्वे, बस, विमाने, रुग्णालये, उपहारगृह, सुपरमार्केट आणि कार्यालयीन इमारतीमधील स्वच्छता करण्याचे काम हे कर्मचारी करत असतात. या सगळ्यांचे वैयक्तिकरित्या जर तुम्ही आभार मानू शकत नाही, मात्र पुढील वेळी त्यातला एखादा तुमच्या जवळून जात असेल तर आभारी आहे असं म्हणून जादूच्या धुलीकणांचा त्यांच्यावर शिरकाव करू शकता. आणि पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसाल किंवा स्वच्छ पदपथावरून चालाल किंवा चकचकीत फरशीवरून चालाल, त्यावेळी हे सर्व स्वच्छ ठेवणाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. तर आपल्याला रॉन्डबन सांगते आहे की जगातले स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. रस्ते, सार्वजनिक स्नानगृह, रेल्वे बस स्थानक, विमानं, उपहारगृह, सुपरमार्केट, या सगळ्या सगळ्या लोकांचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि
त्यांनी आपल्याला जी जी सेवा दिली आहे त्या सगळ्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यांनी स्वच्छ टेबल करून दिलेलं आहे. बरोबर आहे. तेव्हा या सगळ्यांचा विचार करा. त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करा. तुम्ही काही खरेदी केलं आहे, तेव्हा तुम्हाला त्यांनी कशी मदत केली, या सगळ्या लोकांचा तुम्हाला विचार करायचा आहे. त्यांच्यावर जादूलिकनांचा वापर करायचा आहे. आपल्या जवळून जर कोणी तो एखादा व्यक्ती जात असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जादूच्या धुलिकणांचा शिळकाव करायचा आहे. आपण कुठल्या ना कुठल्या सेवेचा लाभ घेतो. आपण स्वच्छ टेबलावर बसतो. आपल्याला जेव्हा हॉटेलमध्ये स्वच्छ टेबल मिळतो, स्वच्छ आपण रस्त्यावरून चालतो, चकचकीत फरशीवरून चालतो. तर ह्या सगळ्या लोकांनी जी स्वच्छता एवढी ठेवली आहे, त्या स्वच्छता ठेवणाऱ्या लोकांबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. साधा विचार करायचा, जर त्यांनी हे स्वच्छ केलं नाही तर मी एक दिवस जर एखाद्या मॉलमध्ये गेलो, तिथे मला स्वच्छ टॉयलेट जर नाही दिसलं तर, मी सुपर मार्केटमध्ये जात आहे किंवा उपहारगृहात मला स्वच्छता नाही दिसली तर मला खरं वाटेल का तिथे बसावं आणि खावं काहीतरी? एखाद्या रुग्णालयामध्ये जाऊन बघा, जर त्यांनी ती क्लीन नाही केलं, स्वच्छता नाही ठेवली, तर खरंच तुम्हाला तिथे जावं वाटेल का? आपण जाऊन आता त्यांना जेव्हा बघतो तेव्हा आपण अक्षरशः त्यांना जाऊन भेटून जर तुम्हाला तुमची कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल, तर त्यातलाच कोणी एखादा, जर तुम्ही आज मार्केटमध्ये गेला आणि एखादं कोणी जर तुमच्या शेजारून असं जात असेल, तर तिथेच तुम्ही त्याला जादूच्या धुलिकणांचा शिडकाव करू शकता. आणि जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस एखाद्या स्वच्छ टेबलावर बसाल, एखाद्या रस्त्यावरून चालाल, त्यावेळी त्या स्वच्छता ठेवणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हॉटेलमध्ये उपहारगृहात गेल्यानंतर सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करायचा आहे. तुम्हाला आभारी आहे असं म्हणायचं आहे. तुमचा टेबल साफ करणारा, तुम्हाला खाद्यपदार्थ मेनू कार्ड देणारा, तुमची खाद्यपदार्थाची ऑर्डर घेणारा, ग्लास पाण्याने भरणारा, सगळ्यांकडून तुम्ही काही ना काहीतरी सेवा घेत आहात. हे जरी त्यांनी निवडलेलं एखादं ऑक्युपेशन आहे, त्याचा व्यवसाय आहे, पण सेवा तो देत आहे आपल्याला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा, खाऊन झाल्यावर टेबल स्वच्छ करणारा, बिल आणून देणारा, बिलाचे पैसे घेऊन जाऊन सुटे पैसे आणून देणारा, सगळ्यांनी तुम्हाला सेवा दिली आहे. तुम्ही जोपर्यंत हॉटेलमध्ये होता, तुम्ही किती मस्त आपल्या स्वतःच्या प्रियजनांसोबत हसत, खेळत, बोलत, छान एन्जॉय केलं आहे. तुम्हाला हा विचार नाही पडला की अरे मला हे हवं की मग उठून आणू दे. तुम्हाला ते सर्व करून देतात. तुम्हाला आपल्याला स्वतःच्या ताटात सुद्धा घ्यायची गरज पडत नाही स्वतःच्या हाताने. ते तुम्हाला सर्व करून देतात. तुमच्या जवळ उभे असतात. तुम्हाला पाणी हवं आहे का? तुमच्या प्लेट्स लावून देतात. तुम्ही बिल भरल्यानंतर सुटे पैसे, तुम्ही दिलेले पैसे देऊन देणे, तिथून सुटे पैसे घेऊन येणे. किती छान तो आपला मोमेंट, आपण म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत तो आपला काळ असतो. मज्जा करतो आपण त्यावेळेस. मग त्याने दिलेल्या या सेवेबद्दल त्या जादूच्या धुलिकणांचा शिळकाव करत आभारी आहे असं म्हणायचंय आपल्याला त्यांना. तुम्ही स्टोअरमध्ये, सुपरमार्केटमध्ये खरेदी केलीत, तर बाहेर पडताना तुम्हाला ज्यांनी सेवा दिली, ज्यांनी तुमच्या किराणाच्या वस्तू बांधून दिल्या, तुम्हाला काहीतरी मदत केली ती वस्तू आणायला, तर त्याच्यावर तुम्ही जादूच्या धुलिकणांचा शिळकाव करा आणि त्याला म्हणा आभारी आहे. समजू नका, गृहीत धरू नका की हे त्याचं काम होतं. त्यांनी सेवा दिली तुम्हाला. सेवा दिली आहे. तुम्हाला धन्यवाद व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यावर जादूच्या धुलिकणांचा शिळकाव करायचा आहे. पुढे आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग महत्वाचा असतो. विमान प्रवासाचं उदाहरण घेऊ. तुम्ही विमानतळावर येता त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होऊन, तुमचं चेक इन होऊन, तुम्हाला विमान जेथून सुटणार आहे तिथं जायला परवानगी दिली जाते. तिथे सुरक्षा व्यवस्थेचे लोक असतात. तुमचे तिकीट तपासले जाते. विमानात प्रवेश करत असताना विमानाचा जो कर्मचारी वर्ग असतो तो तुमचं स्वागत करतो. या सगळ्यावर जादूच्या धुलिकणांचा शिळकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा. विमानात असताना विमान कर्मचारी ज्या सेवा तुम्हाला देतात, खाद्यपेय देतात, तुमचं टेबल साफ करतात, त्याबद्दल त्याचे आभार माना. आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानातून बाहेर पडताना विमान कंपनी, विमानाचा कॅप्टन, त्यांचे सहकारी, तुम्ही त्यांच्याबरोबर प्रवास केल्याबद्दल तुमचे आभार मानतात. तुम्ही तेव्हा
तेव्हा तुम्हीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. प्रत्येक वेळी विमान प्रवास पूर्ण करून इच्छित स्थळी तुम्ही जेव्हा सुखरूपपणे उतरता, तेव्हा अगदी मनापासून आभारी आहे असं म्हणा. कारण असं एका ठिकाणाहून दुसरीकडे हवेतून जाणं हा खरोखरच चमत्कारच नाही का? या चमत्काराबद्दल आभार माना. त्या आयुष्यात आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रसंग आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे विमानाचा प्रवास. ओके. आता याचं उदाहरण घेतलंय. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा विमानतळावर जाता, मग तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होतं, चेक इन होतं. मग तुम्ही जिथे सुटणार तिथे तुम्हाला जायला परवानगी मिळते. मग तिथे तुमचे सिक्युरिटी गार्ड्स असतात ते सगळे. आपलं ते तिकीट तपासतात. म्हणजे ते किती विचार करतात की आपला प्रवास किती सुखरूप आणि सेफ झाला पाहिजे. मग आपल्या विमानात आपण प्रवेश करतो. तिथे आपले ज्या एअर होस्टेस आहे त्या येतात, त्या आपलं हसून स्वागत करतात. आपण या सगळ्यांवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करायचा आणि आभार मानायचे. आपण विमानात असताना विमान कर्मचारी आपल्याला पाणी नको हवं नको तर देतो, खाद्यपदार्थ देतो, आपला टेबल साफ करतो, आपण खाल्लेलं नेऊन टाकतो. आपला प्रवास पूर्ण झाला की ते विमानातून बाहेर पडताना तेव्हाही ती विमान कंपनी त्याचा कॅप्टन सहकारी आपल्याला थँक्यू म्हणत असतात की थँक्यू तुम्ही आमच्या या एअर लाईन्सला तुम्ही प्रवास केल्याबद्दल. तेव्हा जेव्हा ते आपले आभार मानतात तेव्हा आपणही त्यांच्याबद्दल तेवढीच कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यांना म्हणायचं आहे आम्ही आभारी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला ते इच्छित स्थळी सुखरूप घेऊन जातात. तुम्हाला त्यावेळेस अगदी मनापासून आभार मानायचा आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि तेही हवेतून जाणे, खात पीत मस्त मज्जा करत झोपत. किती मोठा चमत्कार आहे हा. आठवा बरं. खरंच डोळे बंद करा आणि आठवा की किती छान चमत्कार आहे. ज्यांनी विमानाचा शोध लावला, विमान बनवलं, विमान टायर बनवले, विमानाचे सीट बनवल्या, कव्हर बनवलं, जागा कुठे मी लगेच ठेवलं पाहिजे. तुम्ही खोलवर त्याचा विचार करा. हे नसतं तर मला हा चमत्कार खरं भोगायला मिळालं असतं काही असं. मी हवेतून प्रवास करू शकलो असतो. मग विचार करा आपल्याला किती कृतज्ञता म्हणजे करायची आहे. आपण कधीतरी एवढा विचार करून खरंच इतकं डीपली जाऊन विचार केलाय का विमानाच्या बद्दल? तर आज विचार करा आणि आभार व्यक्त करा. पुढे कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करणाऱ्यांबद्दल मग ते कारकुनी काम करणारे कर्मचारी असतील, स्वागत कर्मचारी असतील, उपहारगृहातील काम करणारे असतील, स्वच्छता करणारे, ग्राहक सेवा देणारे किंवा कोणत्याही कामातील तुमचे सहकारी असतील त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा. ते सर्वजण तुम्हाला सेवा देत असतात. त्या बदल्यात सातत्यानं तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं त्यासाठी ते लायक आहेत. आता तुम्हाला वाटत खरंच ते लायक आहेत का? मग आम्हाला करायची आहे का त्यांना ती थँक्यू? का बरं करायचं आम्ही? कारण कामाच्या ठिकाणी ते तुम्हाला मदत करतात. तुम्ही इथं केबिन मध्ये बसलेले असतात. पण तो कारकून येतो, साहेब काय पाहिजे, काय नाही. तुम्ही जाता का 10 वेळा उठवून? नाही ना? आणि तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता तेव्हा तुमचं स्वागतही करतात. आणि जे कोणी हॉटेलमध्ये काम करणारे आहे ते स्वच्छतेकडे लक्ष देतात. तुम्हाला ग्राहक सेवा देणारे लोक आहे. तुम्हाला काय हवं नको ते बघतात. तुमच्या डोर स्टेप पर्यंत सामान पुरवतात. तुमच्या कामामधले तुमचे कलिग्स आहेत. तुम्ही जेथे काम करतात. ते सहकार्याबद्दल तुम्हाला त्यांची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करायला हवा. आभारी आहे असं म्हणायला पाहिजे. कारण ते तुम्हाला सेवा देतात. सेवा. ते देत आहे काहीतरी सेवा देत आहे ते त्याच्याबद्दल सातत्यानं तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेच योग्य आहे. ते लायक आहे त्या गोष्टीसाठी. त्यांना जरी पगार मिळत असेल पण ते सेवा देतात आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जर तुम्हाला खरंच तुमच्या स्वप्नांना पंख लावायचे आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये प्रकाश जर निर्माण झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ग्रॅटिट्यूड थँक्यू आभारी आहे याला तुम्हाला तुमच्या मनामनात तुमच्या पेशींमध्ये असं पूर्ण त्याचा प्रचार करावा लागणार आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करत असताना तुमचं हृदय आणि तुमचं मस्तिष्क, तुमचं मेंदू हे एक लयच पाहिजे. आणि तो जेव्हा एक लाईन होईल आणि जेव्हा तुमच्या हृदयातून ते जे निघणारं थँक्यू आहे आणि त्यांनी होणारा परिणाम हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य उजळून टाकणार आहे. पुढे
दुकानात काम करणारे मदतनीस, हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष लोकांना सेवा देण्यासाठी खूप मेहनत करत असतात. लोकांना सेवा देण्याचं काम त्यांनी निवडलेलं आहे. हे काम करताना त्यांच्या सर्व प्रकारच्या लोकांना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या स्वभावांची माणसं असतात, काही कृतज्ञ देखील असतात. पुढच्या वेळी तुम्हाला सेवा देणाऱ्या त्या व्यक्तींबद्दल विचार करा. आई वडिलांचा लाडका मुलगा किंवा लाडकी मुलगी असेल, त्यांची जागा दुसरे कोणी घेऊ शकणार नाही असं भावंड तो असेल. काम करणारे कुणी आई वडील असतील, ज्यांच्यावर कुटुंब मुलबाळ अवलंबून असतील, कोणी जोडीदार मित्र त्यांच्यावर तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल, हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणा आणि सहनशीलता बाळगणं उचित ठरेल. तर आता आपण आपल्याला तर थँक्यू करायचं तर आपण तसं घरी बसूनही भरपूर करू शकतो. बाहेर गेल्यावर आपल्याला करायचं आहे. आता तुम्ही मला घरी बसून काय? तर तुम्ही टीव्ही बघता? हो. मग तुम्ही काहीतरी हास्य प्रोग्राम बघता? हो. कपिल शर्मा बघते, महाराष्ट्राची हास्य जत्रा बघते, चला हवा येऊ द्या बघते. मग तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला प्रेम मिळते, ते तुम्हाला हास्य मिळतं, मनोरंजन मिळतं तुमचं. तुमचं मन तुम्हाला मनोरंजन होतं. तुम्ही हसता. तुमची हसता म्हणजे मग काय होतं, तुमचे ते हसणारे केमिकल्स तुमचे बाहेर पडतात. म्हणजे किती मोठी सेवा झाली ही कुणाला खुशी देण्याची. तर ही सेवा मला कुणी दिली? तर हास्य जत्रेच्या कलाकारांनी दिली. मग मला त्यांना थँक्यू म्हणायचं की नाही? हो. तर मला खरंच तुम्ही आठवा तो कोविडचा पिरियड आठवा, तेव्हा तुम्ही कितीतरी प्रोग्राम एन्जॉय केले तुमच्या. रामायण म्हणा, महाभारत म्हणा, त्याच्यानंतर हास्य जत्रावाले प्रोग्राम, कपिल शर्मा शो, या लोकांनी किती छान म्हणजे त्यावेळेस एवढ्या त्या काळामध्ये जे चॅलेंजिंग जॉब होता, तो चॅलेंजिंग जे जे वर्ष होतं, जे महिने होते, त्याच्यामध्ये लोकांमध्ये कितीतरी लोकांनी त्यावेळेस रील बनवल्या, टिकटॉक, आणि ह्या सगळ्या लोकांनी कितीतरी छान छान एंटरटेनमेंट केलं. क्षणभर का होईना पण आपण हसलो. या सगळ्या लोकांसाठी मला धन्यवाद करायचा आहे. काम करणार मदतनीस, दुकानदार, दुकानात काम करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, हे खूप मेहनत करतात. ते सेवा देण्याचं जरी त्यांनी काम निवडलं आहे, ऍज अ प्रोफेशन म्हणून जरी ते आहेत, पण ते काम करताना म्हणजे ते किती प्रेमाने काम करतात. त्यांना दिवसभर किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक मिळतात. तुम्ही एखाद्या वेळेस कुठलं काम करतात ना, एखादा व्यक्ती जर तुम्हाला वाईट मिळाला, तर तुम्ही सटकन त्याला बोलून मोकळं होतात. पण ते बिचारे सेवा देणारे, त्यांना सरळ निमूटपणे ऐकावं लागतं गोष्टी. ते आपल्यासोबत आर्ग्युमेंट करत नाही. वेगवेगळे स्वभावाचे लोक त्यांच्या समोर येतात, जे खूप कृतज्ञ वागतात त्यांच्यासोबत. मग आता पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला हे सेवा देणारी व्यक्ती आठवतील, तुम्ही त्यांचा विचार करा की तोही कुणाचा तरी मुलगा आहे, तीही कुणाची तरी मुलगी आहे. ती तिची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही असा तो एखादा भाऊ असेल. काम करणारे कुठले आईवडील असू शकतात, ज्यांच्यावर कुटुंब अवलंबून आहे, मुलबाळ अवलंबून आहे. कोणी जोडीदार किंवा मित्र असू शकतो की ज्याच्यावर ती किंवा तो मनापासून प्रेम करत असेल. मग या सगळ्या विचार केल्यावर तुमच्या मनामध्ये जेव्हा एक दयाळूपणा, सहनशीलता म्हणा बाळगा, आणि थँक्यू म्हणा, आणि हेच उचित ठरणार आहे. कधी कधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे वागेल, तुमच्याकडे जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं देणार नाही. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त आव्हानात्मक असतं. पण तुमची कृतज्ञता दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून असता कामा नये. पुढची व्यक्ती कशीही वागली तरी तुम्ही कृतज्ञच वागा. काही झालं तरी तुमच्या आयुष्यात जादूचा वापर करणं सोडू नका. ही व्यक्ती तुमच्याशी असं का वागली असेल याचा जर विचार करा. तुमच्याशी बोलताना किंवा तो कोणत्या अडचणीशी सामना करत असतील, ते तुम्हाला कळणार नाही. कदाचित त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल, किंवा जवळच्या व्यक्तीला तिनं गमावलं असेल, तिचा विवाह नुकता मोडला असेल, किंवा तिच्या आयुष्यात निराशा झाली असेल, काही टोकाचा निर्णय घ्यायचा विचार करत असेल. अशा वेळी तुम्ही जर त्या व्यक्तीशी कृतज्ञतेनं आणि दयाळूपणानं वागलात, तर त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेली ती मोठी जादूची गोष्ट असू शकते. सो आता आपण कृतज्ञता करतो आहोत. माझं काय काम आहे? मी समोरचा काय करते याच्याकडे लक्ष देणार नाही. मला काय करायचं मी याच्याकडे लक्ष देणार. समोरचा जो व्यक्ती आहे सेवा देणारा, तो किती उद्धटपणे वागतोय, मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. त्यावेळेस मला त्याला कृतज्ञता देणं आव्हानात्मक जरी असेल, तरी मी कृतज्ञता व्यक्त करणार. कारण माझी वागणूक त्याच्या वागणुकीवर अवलंबून नाही. ती कशीही वागली तरी मी माझा कृतज्ञतेचा धागा तोडणार नाही. माझ्या आयुष्यात मला जादूचा वापर करायचा आहे, मी ती वापर करणार, आणि मी त्याला मॅजिक
म्हणजे मी त्या व्यक्तीशी कसंही तो वागला तरी मी चांगलंच वागणार. मग मी त्यावेळेस काय करेल, मी विचार करेल की का असा वागला असेल हा. काहीतरी झालं असेल याच्यासोबत, याच्या बॉसने काहीतरी म्हटलं असेल. हा, होऊ शकते त्याला बरं नसेल वाटत, काही होऊ शकते, विवाहच तुटला असेल, किंवा कोणी टोकाचा निर्णय घेत असेल त्याच्या आयुष्याबद्दल, काही पैशाची त्याची काही चुणचुण असेल. मग या सगळ्या गोष्टी आठवायच्या, विचार करायचा, त्या व्यक्तीशी कृतज्ञतेनं आणि दयाळूपणानं वागायचं. आणि जेव्हा तुम्ही हे कराल ना, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला तो खूप मोठा असेल, आणि त्याच्याही आयुष्यातला, त्या व्यक्तीच्या आयुष्यात ही मोठी जादूची गोष्ट घडेल, जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत दयाळूपणाने आणि कृतज्ञतेने वागाल. जर तू तसा वागला तर त्याला विचारायचं की बाळा का रे आज असा का बोलताय, मूड ठीक नाही का तुझा. मग होऊ शकते तो तुम्हाला काहीतरी सांगेल, आणि त्याला खूप बरं वाटेल की कोणी तर मला विचारलं कोणीतरी. करून बघा हे, आणि खरंच मोठं मौल्यवान काम आहे हे. त्याला त्याच्या जीवनामध्ये जादूचा प्रकाश टाका, आणि मग बघा तुमच्या जीवन जादूमय होऊन जाणार. पुढे, दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत असते. येस, आपल्याला माहित नसतं ना, बॅकग्राऊंड मध्ये काय चालू आहे माहित नाही आपल्याला, कुणाच्या आयुष्यात काय घडत आहे. वरवर काही काही लोक हसत असतात पण त्यांच्या आतमध्ये खूप काही दुःख दडलेलं असतं. मग अशा वेळेस आपण काय करायचं, दयाळूपणे वागायचं आहे. आपल्याला भेटणारी प्रत्येक वस्तू, व्यक्ती जी असते ही कुठल्या ना कुठल्या लढाईला तोंड देत असते. आपण त्याच्या वागण्यावरून असं ठरवू शकत नाही की तो कसा आहे किंवा घमंडी आहे, असा आहे तसा आहे. पटकन त्याला शिवीगाळ करणं किंवा त्याच्यावर हात उचलणं, काही काही लोक असंही करतात. अरे तुम्ही विचारा, बघा, थोडंसं दयाळूपणे वागा. तो त्याच्या जीवनामध्ये काय लढतो आहे, त्याही काहीतरी लढाईला तोंड देत आहे तो. तर दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही अवघड लढाईला तोंड देत असते. पुढे, एखाद्या व्यक्तीशी तिनं केलेल्या मदतीबद्दल तिच्याशी किंवा त्याच्याशी किंवा तुम्ही फोनवर बोलत असाल तर केवळ कसं तरी आभारी असं नुसतं म्हणून टाकू नका. तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते स्पष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्ही मला मदत करण्यासाठी जो विशेष प्रयत्न केले त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल मी आभारी आहे. परिस्थितीतून माझी सोडवणूक केल्याबद्दल तुमच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही अशा प्रकारे फोनवर बोलल्यानंतर एखादी साधी गोष्ट केल्याबद्दल पलीकडच्या पलीकडच्याची प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यालाही बरं वाटतं. येस, मी अनुभवलेलं आहे. एखाद्या व्यक्तीशी तिने केलेल्या मदतीबद्दल जेव्हा आपण तिच्याशी किंवा त्याच्याशी फोनवर बोलत असतो, तेव्हा असं कसं तरी आभार नाही म्हणायचं आपल्याला. म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही आहे. खरं तुम्हाला सांगायचं आहे की बाबा तू मला मदत केली म्हणून मी तुझी आभारी आहे. तू माझा वेळात वेळ काढून माझ्यासोबत एवढा आला. तू माझी या परिस्थितीतून सोडवणूक केली. मी खूपच तुझी म्हणजे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. असं जेव्हा तुम्ही बोलाल ना, तेव्हा त्याची प्रतिक्रिया बघा, आणि खरंच त्याची प्रतिक्रिया इतकी सुंदर असेल ना की तुम्हाला डबल आनंद मिळणार आहे त्या गोष्टीत. थँक्यू. पुढे जाऊया. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता, तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्याकडे बघून ते माना. तुम्ही जर त्याच्या चेहऱ्याकडे नीट न बघता त्याचे आभार मानलेत, तर तुमची कृतज्ञता जादूचे धुलीकण त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तुम्ही जर कुठेतरी बघत आभार मानले किंवा खाली बघत आभारी असं म्हणालात, किंवा तुमच्या मोबाईलवर दुसऱ्या कोणाशी बोलत असाल आणि इकडे समोरच्या व्यक्तीला आभारी आहे असं म्हणून टाकलं, तर तेव्हा समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी तुम्ही वाया घालवणार. येस. आता ती व्यक्ती मला प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तिचे आभार मानता, आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून ते माना. म्हणजे एखादी व्यक्ती, माझी मैत्रीण असो किंवा मित्र असो किंवा कुठेतरी किंवा कुठं, अरे मला मदत केली, अरे थँक्यू सो मच, असं त्याच्या डोळ्याकडे बघून असं छान मानायचंय. असं हा थँक्यू, तुम्ही मला मदत केली, थँक्यू हा, असं नाही करायचं आहे. जर आपण नीट न बघता आभार मानले तर कृतज्ञता आणि जादूचे धुलीकण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही इकडे तिकडे बघितलं, खाली मान टाकून तुम्ही जर असं म्हटलं, किंवा मोबाईलवर बोलताना तुम्ही जर असं म्हटलं, तर त्या व्यक्तीला तो आभार पोहोचणारच नाही. आणि आपल्याला देवानी ही संधी दिली आहे की तुम्ही तुमचा हिशोब कंप्लीट करा, तुम्ही तुमच्या दुसऱ्याच्या जीवनात जादू घडवून आणा.
आभारी आहे असं जर तुम्ही म्हणून टाकलं ना, तर तुम्हाला ही जी देवाने दिलेली संधी आहे ना दुसऱ्याला मदत करण्याची, तुम्ही गमावून बसाल. तुमची जी कंप्लीट सायकल होणारी होती ती तिथेच अडून राहील. आपण या भूतलावर आपलं कार्य कंप्लीट करायला आलोय, मग ते इनकम्प्लीट कार्य राहून जाईल आपलं. जैन लोक जसे अं, दुःख हे त्यांचं असतं ना माफी मागण्याचं, दुःखम काय असं असतं, मला आठवत नाहीये ते, मिच्छादी दुक्कडम असं काही. ते आभार, ते लोकांची माफी मागतात. सगळीकडे त्यांचा हा माफीचा एक मोठा प्रोग्रामच असतो. मग माफी मागितली तर माफी माफी मागायची आहे, माफी करायची आहे, धन्यवाद द्यायचा आहे, धन्यवाद घ्यायचाही आहे. तर आपल्याला देवानी संधी दिली आपलं कार्मिक सर्कल कंप्लीट करण्यासाठी, ती पूर्ण करा. वाया घालवू नका त्या संधीला. इकडे तिकडे बघत तुम्हाला थँक्यू नाही म्हणायचंय. कारण ही संधी आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची आहे, आणि ही संधी वाया घातली ओली तर आपले स्वप्न कुठंतरी ब्रेक लागेल त्याला पुढे. आता रोंडा पण आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग सांगते आहे. 2 वर्षापूर्वी मी एका दुकानात माझ्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायला गेले. त्या स्टोअर मधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं की मी काय शोधते, तेव्हा ती पण जणू काही तिच्याच बहिणीसाठी भेटवस्तू हवी आहे अशा उत्साहात भेटवस्तू शोधू लागली. आणि थोड्याच वेळात मला अगदी हवी तशी भेटवस्तू तिने शोधली. तिनं छान पॅकिंग करून माझ्या हातात सुपूर्द केली. नेमका त्याच वेळी माझा मोबाईल वाजला. मी बोलत बोलत स्टोअरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना माझ्या मनात दाटून आली. मी लगेचच परत दुकानात गेले आणि तिने मला मदत केली. तिला भेटले. तिचे मी केवळ आभार मानले नाहीत, पण मला तिच्याबद्दल कृतज्ञ का वाटलं तेही मी तिला नीटपणे सांगितलं, आणि तिनं केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीचं कौतुक केलं. मी तिच्यावर कृतज्ञतेच्या धुलीकणांची पखरण केली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले, आणि मी आतापर्यंत कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं. तर जेव्हा 2 वर्ष रोंडा पण सांगतात की जेव्हा त्या दुकानात गेल्या एक भेटवस्तू खरेदी करायला त्यांच्या बहिणीसाठी त्यांना हवी होती. तर ती जी मुलगी होती मदतनीस, ती अशी शोधून देत होती ती वस्तू जशी काही तिच्याच बहिणीला हवी आहे. मग तिने ती शोधून दिली, तिने ती पॅक करून दिली छानपैकी, त्यांच्या हातात दिली त्यांनी. आणि त्याच वेळी मोबाईल वाजला. मग त्या मोबाईलवर बोलत बोलत बिल पे करत त्या आपल्या बाहेर निघाल्या. आणि जसं बोलणं संपलं तसं त्यांना असं अस्वस्थ वाटलं आणि असं वाटलं की अरे काहीतरी लागलेलं. मग पुन्हा त्या त्या दुकानात परत गेल्या, त्या मुलीला बोलावलं, तिला आभार मानले. आणि फक्त असं नाही सांगितलं थँक्यू, हा असं नाही म्हटलं तिला. तिला का कृतज्ञ वाटलं हे तिला नीट व्यवस्थित सांगितलं, तिचं कौतुक केलं. आणि जेव्हा तिच्यावर ह्या कृतज्ञतेच्या धुलीकणांची पखरण केली ना, तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी डबडबले. आणि ते बघून त्यांना खूप जास्त खुश वाटलं. त्यांनी कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर ते पसरलेलं त्यांना पाहायला मिळालं. जेव्हा आपण दुसरे असे खुश होतात तेव्हा बघतो ना, तर आपल्या मनाला त्याच्याही पेक्षा जास्त खुशी मिळते. पुढे, प्रत्येक क्रियेला सदैव एक समान अशी प्रतिक्रिया असते. तेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून आभारी आहे असं म्हणता, तेव्हा तुमच्या सच्चेपणा दुसऱ्या व्यक्तीला जाणवतो. तुमच्या या कृतज्ञतेनं त्या व्यक्तीला तर खूप बरं वाटतंच, पण त्यामुळे तुम्हालाही अवर्णनीय असा आनंद मिळतो. त्या दिवशी दुकानातून मी अशाच अवर्णनीय आनंदात बाहेर पडले. तर ही जी क्रिया आहे, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सदैव एक समान अशी म्हणजे प्रत्येक क्रियेला सदैव एक अशी समान अशी प्रतिक्रिया असते. तर आपण आभारी असं म्हटलं ना दुसऱ्या व्यक्तीला, आणि ते त्याला जर आपण मनातून म्हटलं, हृदयातून म्हटलं, तर त्यालाही जाणवतं. त्या व्यक्तीला तर खूप बरं वाटतं, पण त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. खरंच सॅटिस्फॅक्टरी आनंद असतो तो. मला एक गोष्ट अजूनही आठवते, मी जेव्हा जॉब करत होती लग्नाआधी, मला ह्या सगळ्या गोष्टी तर काही माहित नव्हत्या. पण मी बसने प्रवास करत होती, आणि त्याच वेळेस एक मुलगा कंडक्टर त्याला विचारतो की कुठं जायचं आहे. मग तो म्हणाला माझ्याजवळ इतकेच पैसे आहे. आणि त्याचा चेहरा असा एकदम हे झाला. आणि मग मी तेव्हा जॉब करत होते. तर मी म्हणजे माझे केवढं वय नव्हतं, पण मी त्याला म्हटलं थांब, तू काही काही नको करू, मी तुला त्यात पैसे देते. आणि जेव्हा मी त्याचं ते तिकीट भरलं, मी त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मला खरंच अजूनही आजही तुम्ही तो क्षण आठवते ना, तर मला खूप छान वाटतं.
आणि म्हणूनच आज परमेश्वराने माझ्यावर ही कृपा केली आहे सगळी. मला हे वाटतं. खरंच अवर्णनीय आनंद असतो तो. तुम्ही खरं करून बघा ह्या गोष्टी. नक्कीच तुम्हाला खूप आनंद मिळेल. पुढे मला कुणी सेवा दिली तरच मी त्याच्यासाठी जादूच्या धुलीकणांचा वापर करते असं नाही. सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये मी कृतज्ञतेच्या जादुई धुलीकणांचा वापर करते. जेव्हा माझी मुलगी माझा निरोप घेऊन तिच्या घरी गाडी चालवत जायला निघते तेव्हा त्याआधी ती घरी सुरक्षित पोहोचल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि कल्पनेने बोटांनी तिच्यावर आणि तिच्या गाडीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करते. कधी कधी जेव्हा नवीन प्रकल्पाला सुरुवात करते तेव्हा तसे करण्यासाठी संगणकावर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करते. तर कधीतरी मला हवी ती विशिष्ट गोष्ट खरेदी करण्यासाठी मी जेव्हा दुकानात जायला निघते तेव्हा निघण्यापूर्वी दुकानाच्या मार्गावर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करते. माझी मुलगी गाडी चालवताना जादूच्या धुलीकणांचा वापर करते. त्याच वेळी तिच्या शेजारून गाडी चालवणारा जर तानाखाली दिसत असेल आणि वेगाने गाडी चालवत असेल तर त्यालाही बरं वाटावं आणि त्यानं सुरक्षितपणे गाडी चालवावी यासाठी त्याच्यावरही जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करते. सो आपल्याला कोणी सेवा दिली त्याच्यावर जादूच्या धुलीकणांचा वापर करतो असं नाही. ओके. सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये तुम्ही जादूच्या धुलीकणांचा वापर करू शकता. कुणी सेवा दिली त्यालाच आपल्याला द्यायचंय असं नाही आहे. आता जर तुमची मुलगी गाडी चालवत असेल तर तुम्ही तिलाही जादूच्या धुलीकणांचा वापर करू शकता. किती सुखरूप पोचावी त्या कारला धुलीकणांचा वापर करू शकता. त्याच्यानंतर कल्पनेनी बोटानी तुम्ही तिच्यावर त्या गाडीवर सुद्धा जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करू शकता. की एखादा नवीन प्रकल्प जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तुम्हाला कॉम्प्युटर या सगळ्या गोष्टींची गरज पडते तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींवरही जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करू शकता. तुम्हाला कुठली गोष्ट खरेदी करायसाठी जायचं आहे तुम्ही त्यावेळी त्या रस्त्यावर जाताना सुद्धा त्या जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करू शकता. तुमची मुलगी गाडी चालवत असेल किंवा हसबंड चालवत असेल किंवा मुलगा चालवत असेल तर तुम्ही त्याच्यावरही जादूच्या धुळीकणांचा शिरकाव करू शकता. त्या गाडीवर करू शकता. आणि असं जात असताना जर एखादी गाडी तुमच्या गाडीपासून झू झप जात असेल अगदी वेगाने तर तुम्ही त्या गाडी माल चालकाला सुद्धा तुम्ही जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करू शकता की तो ज्या तणावाखाली असो आहे परमेश्वरा त्याला त्याच्यातून मुक्त कर आणि तो जो सुरक्षितपणे जिथे त्याला जायचा आहे तो तिथे जाऊ दे आणि छान त्याने सुरक्षितपणे गाडी चालवावी असं म्हणून तुम्ही त्या व्यक्तीवर सुद्धा जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करू शकता. तर आपण कुणाकुणासाठी जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करू शकतो हे सगळं आपल्याला रोंडाबनी पाठामध्ये सांगितलेलं आहे. आणि जरी नाही तुम्हाला अजून कळलं तर तुम्ही प्लीज पुढे पण आम्हाला विचारू शकता. आज कृतज्ञतेच्या जादूच्या धुलीकणांना तुमच्यासोबत घेऊन विविध क्षेत्रात काम करणाऱ्या त्याचा वापर करा. त्या प्रत्येकाला आभारी असं म्हणून त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करण्याची एकही संधी सोडू नका. आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणारे किमान 10 लोकांचे आभार माना. तुम्हाला हे प्रत्यक्ष समोरासमोर करायला लागले नाही तरी काही बिघडत नाही. तुम्हाला ज्यांच्या सेवेमुळे लाभ झाला त्यांच्या मनातल्या मनात आभार मानले तरी चालेल. जादूचे धुलीकण तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच. उदाहरणार्थ मनातल्या मनात तुम्ही तुमच्याशी असं म्हणू शकता, आभारी आहे. ओके. सो आज कृतज्ञतेच्या जादू धुलीकणांचा तुमच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपल्याला आभारी म्हणायचं आहे. जादूच्या धुलीकणांचा शिळकाव करण्याची एकही संधी सोडायची नाही. की तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणारे किमान 10 लोक निवडायचे. त्यांचे आभार मानायचे. ते समोर नसेल तर प्रत्यक्ष काहीच बिघडत नाही. असं जरुरी नाही की तो व्यक्ती तुमच्या समोर असलाच पाहिजे. तुम्हाला त्याच्या सेवेमुळे जो लाभ मिळाला, मनातल्या मनात आभार माना त्याचे. आणि जादूचे धुलीकण त्याच्यापर्यंत पोहोचतील. मनातल्या मनात आभारी आहे तू मला ही सेवा दिली असं म्हणा. पुढे प्रत्येक दिवशी अगदी सकाळी लवकर सफाई कामगार रस्त्यावरचा केर कचरा काढून टाकून रस्ते स्वच्छ करतात. मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचारच केला नव्हता. दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थितपणे काम करणाऱ्या कामगाराबाबत सॉरी, मी खरोखरच कृतज्ञता व्यक्त करते, आभारी आहे. म्हणजे आपण कधी विचार नाही करत जेव्हा आपण छान रस्त्यावर चालतो, साफ रस्त्यावर चालतो, तर प्रत्येक दिवशी तो व्यक्ती सकाळी उठतो 5-6 वाजता उठून तो आपलं केर कचरा काढतो, स्वच्छ करतो पूर्ण रस्ते. त्याच्या कामाचा विचार करा. कसा तो बरोबर दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थित काम करतो.
खरंच कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या व्यक्तीबद्दल, त्याच्या कामाबद्दल आपल्याला. विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर किती जणांबाबत कृतज्ञता व्यक्त केली हे मोजून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या 10 व्यक्ती झाल्या हे तुमच्या लक्षात येईल. त्या सगळ्यांवर मग तुम्ही कृतज्ञता जादुई धुलीकणांचा शिडकाव करा. या लोकांचे आभार मानत असताना कल्पनेने जादूचे धुलीकण ज्यांच्यावर प्रसरत असताना या धुलीकणामुळे नेमकं काय होतं त्यांचं एक अदृश्य चित्र कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या मनात तयार होते. मनातल्या मनात या चित्रामुळे कृतज्ञतेच्या जादूचे धुलीकण लोकांपर्यंत खरोखरच पोहोचतात आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडून येण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या जवळ जे उपलब्ध होतात. याची तुम्हाला जाणीव होईल आणि त्यावर तुमचा विश्वास देखील बसेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर तुम्ही जादूच्या धुलीकरणाचा शिळकाव करता, तेव्हा ते तुमच्याकडेही परत येतात आणि त्याचा तुमच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होतो. तर आपल्याला विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्हाला लिहायचं आहे, ते मोजून ठेवायचं की मी या क्षेत्रातले किती किती लोक निवडलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या 10 व्यक्ती तुम्हाला लक्षात येईल. मग त्याच्यावर तुम्हाला कृतज्ञ जादू धुलीकणांचा शिडकाव करायचा आहे. आभार मानायचे आहे. धुलीकणांचा कल्पनेचे जे जादूचे धुलीकण त्यांच्यावर पसरत असताना तुमच्या धुलीकरणामुळे नेमकं काय होतं हे एक अदृश्य चित्र कृतज्ञतेचं, ही जी शक्ती आहे ना ही तुमच्या मनपटलावर येते. ओके. आणि मनातल्या या चित्रामुळे ही कृतज्ञतेची जादूचे धुलीकण त्या लोकांपर्यंत खरोखरच पोहोचतं. तुम्ही इकडे व्हिज्युअलाइज करता ना, मग तुम्ही व्हिज्युअलाइज करता हा सकाळ तो व्यक्ती भेटला. मग जेव्हा हे तुमच्या मनपटलावर होतं आणि जेव्हा तुम्ही जादूची खरंच शक्ती वापरता, ती त्या व्यक्तीपर्यंत खरोखर पोहोचते आणि त्याच्या जीवनामध्ये सुधारणा घडून येते. आणि ही त्याला आपण मदत होऊन जाते आपल्याकडनं. म्हणजे त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याजवळ ते उपलब्ध होतात. याची तुम्हाला जाणीव होईल आणि त्यावर तुमचा विश्वास देखील बसेल की प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर तुम्ही जादूचा धुलीकरणाचा वापर करता. आता तुम्हाला हे कसं कळेल की माझी जादू त्याच्यापर्यंत पोहोचली आहे? जेव्हा आपण आपल्या मनपटलावर हे सगळं चित्र काढू आणि त्याला धन्यवाद म्हणू, ऑटोमॅटिकली जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असं भरभरून असं एवढ्या गोष्टी चांगल्या होतील, तुमच्या आयुष्यात चांगला परिणाम होत होत राहील. म्हणजे समजून जायचं की यस, मी जी ही कृतज्ञतेची जादू दुसऱ्यासाठी व्यक्त करत आहे, मला हीच ते खूप काही देत आहे. तुम्ही थँक्यू म्हणा, तुम्हाला भरभरून लोक थँक्यू म्हणतील. तुमच्या आयुष्यामध्ये चांगला चांगला परिणाम व्हायला लागेल. ती तुमच्याकडे परत येणार आहे, कारण जे देणार तेच येणार आहे परत. हा नियम आपल्याला पहिल्या दिवसापासून तेच सांगितलेला आहे. पुढे आता जरा तुम्ही घरी बसाल तर शांत बसा, पेन वही घ्या, संगणकावर बसा, जरा विचार करा. तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्या ते प्रसंग आठवा. कदाचित कोणी फोनवरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं किंवा एखाद्या कुशल कारागिराने तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदत केली असेल, किंवा तुम्हाला टपल आणून देणाऱ्या चांगलं काम केलं असेल, किंवा केरकचरा घेऊन जाणाऱ्यांनी किंवा त्याचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थांनी किंवा तुमच्या जवळच्या दुकानातल्या सहकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली असेल. सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी तुम्हाला अशा प्रकारे मदत केलेल्या 10 उदाहरणाची एक लेखी यादी बनवा आणि त्या प्रत्येक उदाहरणावर जादूचे धुलीकण सोडा. आभारी आहे असं म्हणा. येस, तर आज आपल्याला काय करायचं आहे? शांत बसायचं आहे, पेन वही घ्यायची आहे, विचार करायचा आहे की मला कोणी कोणी सेवा दिल्या ते प्रसंग आठवायचे आहे. मला भाजीवाला, दूधवाला भैया, माझे ते वॉचमॅन आहेत, मला फोनवरून कोणी जे माझं काम सोडवलं असेल, एखादं कुशल कारीगार असेल, मग केरकचरा काढून देणारे लोक आहे, मला इलेक्ट्रिसिटी बिल भरायचे तिथले ते लोक, किंवा मला फोन बिल भरायचं होतं, किंवा माझ्या बँकेमधलं कोणी काम करणारे किंवा दुकानदारात आपल्याला तुम्ही गेला त्या क्षेत्रामधले सगळ्यांची लेखी यादी बनवा आणि त्यांच्यावर प्रत्येक त्या उदाहरणावर तुम्हाला जादूचे धुलीकण सोडायचे आहे आणि आभारी आहे असं म्हणायचं आहे. आणि 11व्या दिवशी आपल्याला सकाळी उठून आपल्या उठल्या उठल्या झोपेतूनच उठतानाच आपल्याला ज्या ज्या वस्तूला आपला स्पर्श होईल त्या त्या वस्तूसाठी धन्यवाद व्यक्त करायचा आहे. झोपेतून जागे झाल्या झाल्या हा 11व्या दिवसाचा सकाळपासूनच अभ्यास सुरू होणार आहे. ती तुम्हाला ही जादूची आठवण इथे करून दिलेली आहे. जादूची कृती क्रमांक 10. आपल्याला काय करायचंय तर प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण वापरायचे. तर पहिलं काय आहे, जे रोज आपण करतो, 10 वरदानं लिहिणे, एक एक वरदानं म्हणणे, एका वरदानानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणणे. जोऱ्याने म्हणा, हळू म्हणा, पण मनातून कृतज्ञतापूर्वक म्हणा. मग
त्याच्यानंतर आज तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला किती लोकांनी सेवा पुरवल्या, अशा 10 जणांना. तुमच्या घरी कोणी पाण्याची टाकी आणून दिली, जण आजकाल पाणी पण येतं घरी, किराणा माल येतो, झोमॅटो, डंजो, हे काय काय तुम्हाला सेवा मिळाल्या, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. शक्य नसेल तर मनातल्या मनात त्याचे आभार माना, शक्य असेल तर दोन्ही म्हणा. आणि त्याच्यावर जादूच्या धुलीकणांची पखरण करा आणि त्याने दिलेल्या सेवेबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करा. मग झोपण्यापूर्वी आपला जादूचा दगड, आपला मित्र, त्याला सांगा की बाबा आज हे घडलं, आज ते घडलं, आज हे छान छान घडलं, अरे पण सगळ्यात छान ही गोष्ट घडली. मग ती आठवा आणि छान झोपी जा. तर असे हा तिसरा अभ्यास. आणि चौथा मी आताच यापूर्वी सांगितलं आहे की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले आपण जिवंत आहो, ते आपण आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीला स्पर्श करणार आहे सकाळी उठल्या उठल्या, तिथून आपल्याला 11व्या दिवसाची सुरुवात करायची आहे, आपल्या थँक्यू ची. हा आपल्या 11व्या दिवसाचा सकाळी सुरू होणारा अभ्यास आहे. सो थँक्यू सो मच मनापासून. मी सगळ्यांचे आभार मानते, सगळ्यांनी खूप पेशन्स दाखवला. थोडं त्रुटीमुळे आमचा 10वा दिवस थोडा लेट झालाय द्यायला. आणि खरंच मी खूप आभारी आहे माझ्या या कम्प्युटरची, माझ्या त्या रेकॉर्डिंग सिस्टीमची, की त्यांनी मला खरंच खूप साथ दिला आहे. थँक्यू सो मच. आशा करते सगळ्यांना हा कृती, जादूची कृतीचा क्रमांक 10 दिवस हा समजला असेल. आणि मी सगळ्यांसाठी जादूचे धुलीकण देते आहे की त्यांनी माझं ऐकून घेतलं. आणि जो जो कोणी हा व्हिडिओ बघणार आहे ना, त्यांच्या आयुष्यामध्ये परमेश्वर खरंच खूप 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 बदल घडवून आणू दे, त्यांची सगळी पूर्ण होऊ दे, ही परमेश्वराकडे सदिच्छा मी करते. थँक्यू.